सलमाची भीती खरी ठरली. नूरचे सौंदर्य पाहून रोज येणाऱ्या लोकांची संख्या वाढूच लागली. रोज नवी व्यक्ती, रोज तोच अत्याचार. एवढ्याशा त्या जीवाच्या अंगाची लाहीलाही होत असे. मावळणारा प्रत्येक दिवस नकोसा होत असे. आजूबाजूच्या प्रत्येकीची अवस्था तीच असल्याने कोणालाही त्याचे सोयर सुतक नव्हते. नूरही आता त्या वातावरणात रुळू लागली होती. तिलाही ते सर्व आता नित्याचेच वाटू लागले होते. हळूहळू दिवस जाऊ लागले, तसे मात्र नूरला सर्वच असह्य होऊ लागले. परिस्थिती पुढे शरण जाणाऱ्यामधली ती नव्हती. तिने काहीतरी करायचे ठरवले आणि त्या दिशेने पावले उचलली. तिने फार कष्टाने आपल्या आम्ही आब्बाशी संपर्क साधला. तब्बल 1 वर्षाने ती त्यांच्याशी बोलत होती. अगदी खुशीत वाटत होते ते. तिलाही फार समाधान वाटले. आपल्या परिस्थितीविषयी सांगून त्यांच्या आनंदावर विरजण घालण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. शब्द ओठावर आले होते, पण पुन्हा मागे घेतले. आपले सर्व काही खुशाल असल्याचे तिने सांगितले आणि आलेला हुंदका तसाच आत घेतला. आम्ही आब्बाशी बोलून झाल्यावर आपल्या छोट्या बहिणीशी नूर बोलू लागली. थोडा वेळ व्यवस्थित बोलल्यावर ती अचानक रडू लागली. ते ऐकून नूर घाबरून गेली. भरपूर विचारल्यावर तिने खरे काय ते सांगितले. घरची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. नूरच्या नवऱ्याकडून त्यांना कुठलीही आर्थिक मदत होत नव्हती. उलट लग्नाच्या प्रसंगी तिच्या घरच्यांना देण्यात आलेले पैसे आणि सर्व किमती वस्तू परत घेण्यात आल्या होत्या. हे सर्व झाल्यानंतर केवळ आपली मुलगी परदेशात सुखी असे ह्या एका आशेवर ते सर्व होते. या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर नूर स्तब्ध झाली. तिला भयंकर संताप आला. आपल्या बहिणीला शांत करून तिने फोन ठेवला. आता मात्र नूरने काहीतरी करायचे ठरवले. या सर्वातून बाहेर पडण्याचा निश्चय केला. त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल, हे तिने मनाशी पक्के केले. तिने एकटीने इथून बाहेर पडायचे ठरवले असते तर तिच्यासाठी ते जरा सोपे होते. परंतु आपल्याबरोबरच्या सर्वच मुलींना यातून बाहेर काढायचे तिने ठरवले. त्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. फार कष्टानंतर आपल्यासाठी एका मोबाईलची व्यवस्था तिने केली. त्याद्वारे तिने आपल्या बहिणीशी संपर्क साधायला सुरुवात केली. इथल्या परिस्थितीची तिला पूर्णपणे जाणीव करून दिली. त्याबद्दल जवळच्या पोलिसांशी तिला संपर्क करायला सांगितलं. गेल्या वर्षभरात जे काही झाले ते सर्व काही तिला तिथे जाऊन सांगायला लावले. हे सर्व करत असताना ती क्षणोक्षणी बहिणीला हिंमत देत होती. पोलिसांना झाल्या प्रकारची माहिती मिळाल्यावर त्यांनी ताबडतोब नूरशी संपर्क साधला. तिच्याशी बोलून त्यांनी सर्व प्रकरणाची खात्री करून घेतली. हे सारं ऐकल्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली. इतक्या मोठ्या प्रमाणावरील रॅकेट इतक्या दिवसांपासून चालू असतानाही त्यांना याविषयी साधी कल्पना सुद्धा नव्हती, याचे त्यांना आश्चर्य वाटले. तिकडे संपर्क साधून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. बऱ्याच दिवसांपासून शोधात असलेल्या व्यक्तींचा त्यांनाही थांग लागला. हुसेनसारखे अनेक महारथी या क्षेत्रात आधीपासून कार्यरत होते. आपल्यासोबत अनेक काझींनाही त्यांनी यात सामील करून घेतले होते. गरीब घरातील मुलीवर पाळत ठेवणे, त्यांच्या आईवडिलांना अवेळी या जाळ्या तोडणे, अरब शेख लोकांशी वेळोवेळी संपर्कात राहणे, त्यांना हव्या तशा मुलींचा पुरवठा करणे, त्यासाठी विवाहाचा घाट घालणे, काजीची व्यवस्था करणे, मुलीच्या घरच्यांना पैशाचे आमिष दाखवणे आणि एकदा मुलीला परदेशी पाठवले की आपले कमिशन घेऊन यातून सुटका करून घेणे, असा हा यांचा क्रम गेली कित्येक वर्षे अव्याहतपणे चालू होता. आपली मुलगी सुखात राहावी यासाठी आईवडील शांत बसत आणि आपले आईवडील निश्चिंत राहावे यासाठी मुलीही शांत बसत. पडेल ती कामे, शारीरिक अत्याचार, अपमान सर्व काही त्या मुकाट्याने सहन करत. काहींना शारीरिक उपभोग करून सोडून दिले जाई. अशा मुली अनोळखी जगात आलेलं ती कामे करून आपला चरितार्थ भागवीत. नूरच्या एका धाडसी पावलामुळे या सर्वांचं आयुष्य बदलणार होते. यामुळे पुढे अशा काळोखात कोणीही ढकलले जाणार नव्हते. नूरच्या आम्मी अब्बाला आणि संपूर्ण देशाला याची माहिती मिळाली. नूरसोबत सर्वच मुलींची सुटका करण्यात आली आणि त्या दिवसापासून त्या सर्वांचे आयुष्यच बदलून गेले. सर्वांनी आपले जीवन नव्याने सुरू केले. अशा सर्व मुलींसाठी नूर आता एक संस्था काढली आणि त्या सर्वांच्या मदतीने त्यांचा कारभार यशस्वीपणे सांभाळू लागली. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.